थांबा, आज अमावस्या आहे आणि जर तुम्ही आज ही एक चूक केली तर पुढचे 30 दिवस तुमच्यासाठी खूप कठीण जाऊ शकतात. ही चूक खूप साधी आहे, पण 99% लोक नकळत ही चूक करतात आणि मग म्हणतात घरात पैसा टिकत नाही, मन शांत राहत नाही, कामं अडकतात. पण खरं कारण त्यांना कधी कळलं नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती एक चूक जी तुम्ही आज टाळली जर तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठा फरक पडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो खूप लोकांना माहिती आहे. लक्षात ठेवा, आज अमावस्या आहे आणि ही एक चूक अजिबात करू नका. तर मी काजल, स्वागत आहे स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये. चला तर आपण जाणून घेऊ अमावस्याचं महत्त्व. कधी तुम्हाला असं वाटतं का, सगळं ठीक चालू असताना अचानक काहीतरी बिघडायला लागतं? घरात कारण नसताना भांडण होतात, मन शांत राहत नाही, पैसा येतो पण टिकत नाही आणि मग आपण विचार करतो असं का होतंय? खूप वेळा याचं कारण मोठं नसतं, तर एक छोटीशी चूक असते. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. एक कुटुंबात होतं, सगळं ठीक चाललं होतं, पण हळूहळू त्यांच्या आयुष्यात समस्या वाढायला लागल्या. घरात तणाव वाढायला लागला, पैसा अडकायला लागला आणि सगळ्यांना वाटायला लागलं काहीतरी चुकीचं होतंय. पण त्यांना कधी समजलं नाही की ही सगळी सुरुवात एका छोट्या चुकीपासून झाली होती आणि ती चूक त्यांना अमावस्येच्या दिवशी केली होती. हो, अगदी साधी वाटणारी ही गोष्ट, पण परिणाम खूप मोठा. आजही खूप लोक ही चूक रिस्पेक्ट करतात आणि मग आयुष्यात अडचणी येतात. आता तुम्ही विचार करत असाल नेमकी ती चूक कोणती? थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी अमावस्याचा खरा अर्थ आणि महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता सर्वात आधी समजून घेऊया अमावस्या म्हणजे नेमकं काय. अमावस्या म्हणजे तो दिवस जेव्हा आकाशात चंद्र पूर्णपणे दिसत नाही, अंधार, शांतता आणि एकाच वेळेस एनर्जी. हा फक्त खगोलशास्त्रीय बदल नाही, तर मन आणि वातावरण परिणाम करणारा काळ मानला जातो. या दिवशी आपलं मन थोडं जास्त सेन्सिटिव्ह होतं, विचार जास्त खोल जातात. म्हणून आपल्या पूर्वजांनी अमावस्येला काही खास नियम आणि परंपरा दिल्या आहेत, कारण त्यांना माहिती होतं की हा दिवस साधा नाही. हा दिवस आहे आत्मचिंतनाचा, शांततेचा आणि एनर्जी बॅलन्स करण्याचा. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर या दिवशी तुम्ही योग्य गोष्टी केल्या तर तुम्ही मानसिक शांतता आणि सकारात्मक मिळते. पण जर छोटीशी चूक केली तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर आणि वातावरणावर होऊ शकतो. म्हणूनच अमावस्या हा वाईट दिवस नाही, पण सेन्सिटिव्ह दिवस आहे. ज्या दिवशी तुम्ही जे करता त्याचा परिणाम थोडा जास्त जाणवतो आणि म्हणूनच आजचा दिवस ती एक चूक टाळणं खूप गरजेचं आहे. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत लोक अमावस्याला का घाबरतात आणि त्याच्या मागचं खरं कारण काय आहे. अंधार, शांतता, आवाज, शब्द, दिवस, छोटी चूक. अमावस्याला वाईट नाही, पण ती तुमची परीक्षा घेते. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता एक प्रश्न, लोक अमावस्येला इतकं का घाबरतात? लहानपणापासून आपण ऐकत आलो अमावस्या वाईट असते, या दिवशी काही करू नये, बाहेर जाऊ नका आणि हळूहळू भिंती आपल्या मनात बसते. पण खरंच अमावस्या इतकी वाईट असते का? सत्य थोडं वेगळं आहे. अमावस्याला वाईट नाही, ती फक्त एक पॉवरफुल आणि सेन्सिटिव्ह वेळ आहे. या दिवशी आपलं मन जास्त विचार करणं, भावना जास्त तीव्र होतात. म्हणून तर तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात तर तुम्हाला चांगला अनुभव येतो, पण जर निगेटिव्ह विचार केले तर त्याचा परिणाम जास्त जाणवतो. म्हणजेच अमावस्याला तुम्हाला त्रास देत नाही, तर तुम्ही त्या दिवशी काय करता त्यावर सगळं अवलंबून असतं. हा अमावस्या सगळ्यात मोठा गैरसमज आहे की अमावस्या म्हणजे फक्त वाईट. खरंच का? म्हणजे हा दिवस तुम्हाला स्वतः समजून घेण्याचा, थोडा वेळ शांत बसण्याचा, मनातले विचार ऐकण्याचा. पण इथेच लोक चूक करतात. ते या दिवसाचं महत्त्व समजून घेत नाही आणि नकळत अशी गोष्ट करतात जी त्याच्या आयुष्यावर परिणाम करते. आता तुम्हीही विचार करत असाल ती
चूक नेमकी कोणती? आता पुढच्या भागात मी तुम्हाला ही खरी वाटणारी गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट समजेल की छोटी चूक किती मोठी परिणाम करू शकते. अमावस्या वाईट नाही, पण ती तुमच्या प्रत्येक कृतीचा परिणाम वाढवते. जर पुढे तयार असाल तर तुम्हाला अमावस्याबद्दलचे पूर्ण मी नियम हे सांगत आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ही गोष्ट कदाचित तुमच्यासारखीच वाटेल. एक छोटंसं कुटुंब होतं. सगळं ठीक चाललं होतं. घरात आनंद होता, पैसा येत होता, सगळं नॉर्मल होतं. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. कारण नसताना भांडण सुरू झालं. मन शांत राहणं नव्हतं. पैसा येत होता पण टिकत नव्हता. घरात एक विचित्र टेन्शन तयार झालं होतं, ज्याचं कारण कोणाला समजलं नव्हतं. तो सगळीकडे उपाय शोधत होते, पण काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस त्या घरातील मोठ्या व्यक्तीने लक्ष दिलं. ही सगळी सुरुवात एक विशिष्ट दिवसावर नाही झाली. तो दिवस म्हणजे अमावस्या. त्या दिवशी त्यांनी एक छोटीशी गोष्ट इग्नोर केली होती. त्यांना वाटलं यात काय मोठं आहे, पण तीच छोटी चूक हळूहळू मोठा परिणाम देऊ लागली. आणि मग त्यांना समजलं की काही गोष्टी छोट्या नसतात. विशेष करून जेव्हा दिवस सेन्सिटिव्ह होतो आणि तेव्हा एक छोटी चूक ही मोठा फरक करू शकते. आजही खूप लोक नकळत ही चूक करतात आणि मग विचार करतात असं का होतं. पण काय खूप कारण मोठं आहे आणि सिंपल पण आहे. ती एक चूक जी ते अमावस्येच्या दिवशी करतात. आता पुढच्या भागात मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगणार आहे ती एक चूक कोणती आहे जी तुम्ही आज टाळली पाहिजे. कधी कधी आयुष्य बदलायला मोठी घटना लागत नाही, एक छोटी चूक पुरेशी असते. आता आपण त्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ती एक चूक जी तुम्ही अजूनही नकळत करत असाल आणि कदाचित तुम्हाला अजूनही तिची कल्पना नसेल. जसं त्या कुटुंबासोबत झालं तसं अनेक लोकांच्या आयुष्यात होतं. सुरुवातीला काहीच जाणवत नाही, पण हळूहळू परिणाम दिसायला लागतात. मन अस्तव्यस्त होतं. छोट्या गोष्टी मोठ्या वाटायला लागतात. घरात कारण नसताना तणाव निर्माण होतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे तुम्हाला कारण समजायचं नसतं. कारण ती चूक खूप सिंपल असते. इतकी सिंपल की लोक तुमच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच ती सर्वात जास्त डेंजर असते. लक्षात ठेवा, ही चूक आत्ता जो क्षण आला आहे त्याची तुम्ही वाट पाहत होता. ती एक चूक जी 99% लोक अमावस्याला करतात. ती चूक म्हणजे अमावस्या रात्री घरात अंधार ठेवणं आणि देवाजवळ दिवा न लावणं. हो, ही चूक जी खूप लोकांना साधी वाटते पण परिणाम खूप मोठा असतो. जेव्हा घरात अंधार असतो तेव्हा फक्त प्रकाश कमी नसतो, तर वातावरणही त्याचा परिणाम होतो. मन जड वाटतं, विचार नकारात्मक होतात आणि हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतं ही काहीतरी बरोबर नाही. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं अमावस्ये दिवशी घरात प्रकाश ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता तो क्षण आला आहे ज्यांनी तुमची वाट पाहत होता. ती एक चूक जी 99% लोक अमावस्याला करतात. ती चूक म्हणजे अमावस्येच्या रात्री घरात अंधार ठेवणे आणि देवाजवळ दिवा न लावले. हो, हीच ती चूक जी खूप लोकांना साधी वाटते पण परिणाम खूप मोठा असतो. जेव्हा घरात अंधार असतो तेव्हा फक्त प्रकाश कमी नसतो, तर वातावरणही त्याचा परिणाम होतो. मन जड वाटतं, विचार नकारात्मक होतात आणि हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतं काहीतरी बरोबर नाही. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं अमावस्या दिवशी घरात प्रकाश ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. दिव्या म्हणजे फक्त प्रकाश नाही, तो एक सकारात्मकचा संकेत आहे जो तुम्हाला मनाला शांत करतो आणि घरात एनर्जी बॅलन्स ठेवतो. म्हणून लक्षात ठेवा, अमावस्येच्या रात्री अंधार ठेवू नका आणि देवाजवळ दिवा नक्की लावा. ही छोटी गोष्ट वाटते पण तिचा परिणाम खूप मोठा असतो आणि म्हणूनच ही चूक अजिबात करू नका. आता पुढच्या भागात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही आज केला तर तुम्हाला खूप फरक जाणवेल. अंधार फक्त बाहेर नसतो तर मनातही उतरतो. आज अमावस्या आहे आणि या दिवशी एक छोटी चूक तुमच्या आयुष्यभर मोठा परिणाम करू शकते. तर हा व्हिडिओ आपण समजून घेतला. अमावस्येचं खरं महत्त्व काय आहे, हे लोकांना का घाबरवतात, ही एक ती चूक कोणती आहे जी 99% लोक नकळत करतात.
अमावस्याच्या दिवशी घरात अंधार ठेवणं, हा दिवा न लावणं ही मोठी चूक मानली जाते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या उपायही सांगितला आहे जो तुम्ही आजच करू शकता. जर तुम्हाला अशी माहिती आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ सर्वांसाठी. तर बाय, भेटू आपण नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये.